नमस्कार. लग्नाच्या बेडीमध्ये आपण पाहत आहोत हल्लेखोराला सिंधूने ट्रॅपमध्ये फसवलेलं असतं. तो जाळ्यात अडकल्यानंतर त्याला ती विचारते, तू का केलंस सांग म्हणून. दोघांची झटापट सुरू होती आणि सिंधूला तो मारेकरी जोरात ढकलतो. ती पडते. इकडे बाहेर काजल सगळ्यांवरती लक्ष ठेवत असते. तितक्यात अन्वी आणि राणी येते. 3 जणांशी बोलत असते. ते कोण आहे तिच्या लक्षात येतं त्यांच्या बोटांकडे पाहून. हे तर पोलीस संरक्षण आहे. याचाच अर्थ इथे ट्रॅप बसवला आहे आणि राघवला त्या रूममध्ये शिफ्ट केलेला आहे. आता कसं वाचवावा तिच्या डोक्यात प्लॅन सुरू होतो. इकडे झटापट चालू असताना त्याचे केस ओढण्याचा प्रयत्न सिंधू करत असताना त्याचे केस हातात येतात. मग तिच्या लक्षात येते की हा विशाल आहे. विशाल मग कबूल करतो, जे काही मी केलं ते मी मान्य करतो, कारण राघवने माझा इतका वेळा अपमान केला आहे, त्याचा व्याजासकट त्याला मी परत करणार होतो. हे सगळं वागून तुम्ही चांगलं केलं नाही असं सिंधू म्हणते. सिंधू त्याच्या तोंडावरती हातातली अंगठी काढते आणि मारते. मी तुझ्याशी लग्न करणार नाही. आपलं लग्न आत्ताच मोडलं समज. तेव्हा विशाल हसू लागतो. मी एवढ्या सहजासहजी कुणालाही माफ करत नाही आणि तुला तर सोडणारच नाही. तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल. जर लग्न केलं नाही तर बघ पुढे काय होईल, अशी धमकी तो देत असतो. सिंधूला घाबरवण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा सिंधू त्याला नकार देत असते. दोघांची पुन्हा झटपट सुरू होते. ती बाहेर जाण्याचा प्रयत्न करते, तो जाऊ देत नाही. इकडे अन्वी आणि राणी बाहेर गेल्यानंतर काजल प्लॅन करते. ती सायरन वाजवते आग लागल्याची. आग लागली म्हणून पोलीस सगळीकडे शोधायला जातात. इकडे बाहेर कोणी नसल्याचा फायदा घेत ती स्ट्रेचर घेऊन राघवला त्या स्ट्रेचरवरती घेऊन दुसरीकडे पळून जाण्यात यशस्वी होते. ती विशालला वाचवण्यासाठी हे सगळं करत असते. इकडे विशालची आणि सिंधूची झटापट चालू असते. सिंधू विशालला ढकलते. दरवाजा उघडायला धावतच असते. तितक्यात विशाल सांगतो, एक व्हिडिओ आहे माझ्याकडे तुझ्या मजनूचा, बघून तरी जा. मग राघवचा फोटो बघून ती थांबते. तो व्हिडिओ दाखव म्हणते. तो बघितल्यानंतर ती बघते काजल त्या व्हिडिओमध्ये बोलत असते, तुमचा राघव आमच्याकडे सेफ आहे. जर तुम्ही आमचं ऐकलं नाही तर राघव लवकरच ह्या जगातनं निघून जाईल. काय करायचं तुम्ही निर्णय घ्या. विशाल तिला धमकी देत असतो, जर तू माझ्याशी 2 दिवसात लग्न केलं नाहीस तर मी राघवला कायमचं ह्या जगातनं काढून देईन. आता तू निर्णय घे काय करायचं. तुला माझ्याशी लग्न तर करावंच लागेल. जर तू माझ्याशी लग्न केलं नाही तर राघव तुला कधीच जिवंत दिसणार नाही. तेव्हा ती होकार देते. लग्नाला तयार होते. इकडे बाहेर दरवाजा अन्वी वाजवत असते. काहीतरी प्रॉब्लेम असावा म्हणून ती राघवच्या रूममध्ये जाते. राघव त्या ठिकाणी नाही. मग ती सिंधू मामी राणीला बोलवायला सुरुवात करते. राणी येते. राणी पोलिसांना बोलवते. इथे राघव नाही, कुठे गेला, काय करायचं त्यांनाही कळेना. मग सिंधू दरवाजा उघडत नाही म्हणून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न पोलीस सुरू करतात. दरवाजा तुटल्यानंतर ते आतमध्ये जातात. आतमध्ये सिंधू एकटीच असते. सिंधू सांगते, मला झोप लागली होती, जरा डोळ्या लागल्यामुळे मला कळलंच नाही तुम्ही हाका मारत आहेत. तेव्हा अन्वी म्हणत असते, हे शक्यच नाही, तू खोटं बोलते. पोलिसही म्हणतात, आतमध्ये एका व्यक्तीचा आवाज येत होता, तुम्ही खरं सांगा. राघवही कुठे गेला आहे तेही कळेना. तेव्हा राणी विचारते, सांग माझा नवरा कुठे आहे. तेव्हा सिंधू सांगते, त्यांना एका सिनियर डॉक्टरच्या ऑब्झर्वेशन खाली ठेवलेलं आहे. 2 दिवस ते कुणालाही मिळणार नाही. राणी म्हणते, माझा नवरा आहे, मला आत्ताच्या आत्ता भेटायचा आहे. तिचा वाद सिंधूशी सुरू होतो. मग पोलीस सांगतात, ठीक आहे, ते जर सेफ असेल तर आपल्याला काही टेन्शन नाही. सगळेजण गेल्यानंतर राणी सिंधू खूप रडत असते. तिला आता काहीही करून विशालची लग्न करावंच लागेल. राघवचा जीव वाचवण्यासाठी हे जर केलं नाही तर राघव कायमचा आपण गमावून बसू याचीही भीती आहे. आता कुणाला सांगताही येणार नाही अशी परिस्थिती सिंधूची होऊन बसलेली आहे. घरी गेल्यानंतर सगळेजण विचारतात, राघवची तब्येत कशी आहे. तेव्हा ती सांगते, ते आता व्यवस्थित आहे, त्यांची जखम ओली आहे, त्यामुळे आता आपण त्यांना कोणी भेटू शकणार नाही. 2-3 दिवस त्यांना डॉक्टर्स सांभाळतील. रत्नाकर म्हणतो, माझी इच्छा आहे भेटण्याची, पण सिंधू नकार देते, हे शक्य नाही बाबा. तितक्यात ऋतुजा म्हणते, राघव आमचा मुलगा आहे आणि आम्हालाच भेटू देत नाही, ही कोणती तुमची पद्धत आहे डॉक्टरांची. ऋतुजा चिडल्यावरती रत्नाकर म्हणतो, ठीक आहे, तिचंही आपण ऐकायला हवे, डॉक्टर सांगतायत ना. मग सिंधू पटवून देते की डॉक्टरच्या ऑब्झर्वेशन खाली राघव सेफ आहे. आता आपण आपले पुढचे कामं करूया. रुक्मिणी म्हणते, विशालच्या आईचा फोन आला होता, 2 दिवसात लग्न करावं लागेल, नाही तर 6 महिने मुहूर्त नाही. तेव्हा राजश्री विचारते, चालेल ना सिंधू. सिंधू म्हणते, हो चालेल. तसंही राघव आपल्या समोर राहिले तर ते लग्न होऊ देणार नाही. काही ना काही
कारणाने त्यांचं मन दुखावलं जाईल त्यापेक्षा ते नाही आहे तोपर्यंत आपण लग्नही करून घेऊ. पुढे काय होणार पाहण्यासाठी लवली स्वरा गॉसिप चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन